नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मी सुक्की शेपूची भाजी बनवणार आहे। तर शेपूची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, पण आज मी डाळ वापरून ही शेपूची भाजी बनवणार आहे। अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ही शेपूची भाजी बनते। खायलाही तितकीच छान लागते। चपाती भाकरी कशाही सोबत खा, एकदम चविष्ट लागते। तर इथे मी एक जुडी शेपूची घेतलेली, स्वच्छ करून घेतली आधी शेपू आणि त्यानंतर अशी धुवून घेतली। पाणी निथळण्यासाठी अशी जाळीवर मी काढून ठेवली आणि एकदम बारीक बारीक आकाराने आता ही शेपूची भाजी मी बारीक अशी चिरून घेणार आहे। तर शेपूची भाजी साफ करत असताना, निवडत असताना त्याच्या ज्या काड्या आहेत त्या जास्त घ्यायच्या नाहीयेत, फक्त जी पानं आहेत ती घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आधी आणि त्यानंतर कट करायची आहे। तर ही या पद्धतीने अशी मी बारीक बारीक शेपूची भाजी कट करून घेते। याच पद्धतीने उरलेली शेपूची भाजी देखील मी बारीक कट करून घेते। सर्व भाजी कट करून झाल्यानंतर आता इथे एक कढई गरम करायला ठेवली आणि भाजीला फोडणी करून घेणार आहोत। त्यासाठी एक चमचाभर इतकं तेल टाकून घेतलं। त्यानंतर यात कांदा टाकून घेतला, एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला असा परतून झाल्यानंतर यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या त्या देखील फोडणीमध्ये टाकून घेतले। मिरच्या पण कांद्यासोबत चांगल्या परतून झाल्या आहेत। आता यात बारीक कट केलेली शेपूची भाजी टाकून घ्यायची या फोडणीमध्ये आणि ही भाजी या कांद्यासोबत चांगली अशी परतून घ्यायची आहे। सर्व भाजी व्यवस्थित अशी परतून झाल्यानंतर यात मी भिजवलेली मूग डाळ वापरलेली आहे। तर एक छोटी वाटी मूग डाळ मी 2 तास पाण्यात भिजत ठेवलेली आणि ती डाळ या भाजीमध्ये मी घालून घेते। चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि आता सर्व साहित्य असं एकत्र करून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळेला दाण्याच्या कुटावर किंवा भिजवलेली तूर डाळ देखील या भाजीमध्ये वापरली जाते, पण मी मूग डाळीवरच शेपूची भाजी बनवते। तर 5 ते 7 मिनिटं वाफ काढून घेतल्यानंतर भाजी ही एकदम छान शिजली गेली आहे। डाळ देखील यातली चांगली शिजली गेली आहे आणि आपली शेपूची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही देखील ही शेपूची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।